हा डान्स बघून तर मला भरत जाधव दादाच आठवलं. गोड गुजरी लाज लाज रे ताई तुम्ही. आणि तिसरा दिवस चालू झाला मस्त असा टेस्टी ब्रेकफास्ट पासून. तर होता उपमा, बघा वाफा निघतात गरमागरम. त्यानंतर हे होते व्हेज नूडल्स, खूप टेस्टी नूडल्स होते हे. त्यानंतर हा होता मसाला राईस, मिल्क आणि दुधात टाकायला मध्ये कॉर्नफ्लेक्स वगैरे जे जे काय असतं ते. त्यानंतर सलाड होतं, बरेच सलाडचे प्रकार होते, डिप्स होते, सॉसेस होते. त्यानंतर वॉटरमेलन होतं. त्यानंतर हा ब्रेड खूप छान होता. कालचा ब्रेकफास्ट होता तो लेव्हेंडर कलरचा होता आतमध्ये ब्रेडला डिझाईन, आणि हे ब्राऊन होतं. पण खरं सांगते खूप टेस्टी हे ब्रेड लागत होते व्हाईट ब्रेडपेक्षा. आणि मस्त मी ब्रेड टोस्ट करून घेतला आणि बटर घेतलं, खूप टेस्टी लागत होतं. त्यानंतर हे होतं ऑमलेट. ऑमलेट ब्रेड पण खूप छान लागायचं. त्यानंतर टी कॉफी तुमच्या आवडीनुसार आणि ज्यूस. आणि फायनली पोट भरून नाश्ता केल्यानंतर आम्ही निघालो बसकडे आमच्या. कुठे ते आता पुढे बघाच. गाडीने फिरू शकत नाही. आपण जातो तिथे आपल्या पॅकेज मध्ये 2 शोज आहेत. एक ट्रेडिशनल थाई शो जो खूप छान आहे, आपण वेळेवर पोहोचू, बहुतेक मिळेल आपल्याला. दुसरा आहे त्याच्यामध्ये एलिफंट शो, जिथे तुम्ही फोटो काढू शकता. 100 रुपये चार्ज आहे त्याचा. आणि बसमध्ये जाताना आमची ही धमाल मस्ती मज्जा ठरलेली असायची. समजावलं जाईल तुम्हाला. पहिला शो आपण बघणार आहोत थाई पारंपरिक शो, ट्रेडिशनल शो, आणि मग एलिफंट शो, मग लंच, आणि मग फ्री टाईम. आज पुरा चार्ज घेतला तर आम्ही एंट्री घेतली होती नॉनव्हेज विलेज मध्ये. आणि इथे आता आम्ही पहिल्यांदा एक त्यांचा ट्रेडिशनल शो पाहणार होतो आणि त्यानंतर एलिफंट शो. खूप सुंदर शो आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप असं दिसेल फोटो काढण्यासाठी, पण मग शो मिस होऊ शकतो तुमचा मागे राहिला तर. सगळ्यात पहिला शो आहे थाई शो, तो पहिला आपल्याला पटापट पोहोचायचा आहे. तिकीट तुम्हाला गेटवर दिलं जाईल आणि मग पोहोचायचंय आपल्याला. स्टिकर लावला जाईल आणि तिकीट दिलं जाईल. जवळजवळ 700 एकर मध्ये हे नॉनव्हेज विलेज आहे. आणि जातानाच एवढं आर्किटेक्ट त्यांचं सुंदर आणि त्यांनी एवढं छान पद्धतीने मेंटेन केलं होतं, खरंच मस्त. आणि फायनली आम्ही पोहोचलो आणि तिकीट साठी आम्ही थांबलो होतो. तर हे आलं आमचं तिकीट आणि चलो अभी शो देखने. छान आहे ना, मग मस्तच आहे. तर या शो मध्ये त्यांनी प्रत्येक देशाचे ज्या ज्या फेमस गोष्टी आहेत, जिथल्या जिथल्या म्हणजे टेम्पल्स असतील किंवा दुसऱ्या कुठल्या, त्या दाखवल्या होत्या. आणि त्या त्या देशाचे सॉन्ग प्ले करून त्याच्यावर डान्स केला होता. आता हे आपलं इंडियाचं चालू होतं, गाणं पण आपलं इंडियाचं चालू होतं, पण आपल्याला ते म्यूट करावं लागलं बिकॉज ऑफ कॉपीराईट. तर बघा तुम्ही मागे जर तुम्हाला बघून ओळखू येत असेल, राजस्थानचं असेल, दिल्लीचं असेल, महाराष्ट्राचं असेल, असे आपले बरेच टेम्पल्स आणि ज्या आपल्या फेमस आपल्या इंडियामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत बघण्यासारख्या, त्या त्यांनी सगळ्या दाखवल्या होत्या या सॉन्ग संपेपर्यंत. तर हे आपल्या एका बॉलिवूड गाण्यावरती नाचत होती. तुम्हाला ओळखू येतंय की नाही माहिती नाही स्टेप्सवरनं, पण लेला में लेलाचं जे लेटेस्ट व्हर्जन आहे, न्यू व्हर्जन, त्याच्यावर हा डान्स चालला होता. खरंच इकडचे लोक आर्टिस्ट आहेत, कारण त्यांचं काम, त्यांचं कॉस्ट्युम सगळं किती सुंदर असतं बघा. तर त्या शो नंतर आम्ही आलो आहोत एलिफंट शो बघायला आणि मला त्यांच्यासोबत फोटो काढायचा होता.
गणपती बाप्पा मोरया. तर मी या सगळ्या मंडळींसाठी केळी विकत घेतली. म्हणलं यांना केळी आवडतात तर केळी घ्यावी. पण हे तर खूप शहाणे निघाले. कसे ते बघाच, बिचाऱ्यांसाठी मी विकत इथं केळी घेतली आणि नको म्हणत होते मला चक्क. नाही नको, एवढे आगाऊ हत्ती होते हे. तर बघा आता तुम्ही यांचे नखरे. त्यांना पैसे पाहिजे, बनाना नकोय. सगळे प्लॅन्स ना. पैसे पाहिजेत, पैसे. बनाना अजिबात नाही, पैसे हवेत त्याला. मग कसा बोलावतोय, त्याचा बघतोय पण तो बनाना नाही घेते. पैशासाठीच बोलवते बघ. नाही हे बघ ना, फिरवतोय. हे रे बच्चे. पैसे दे म्हणतोय, पैसे. बनाना देऊ का, बनाना? नो मनी, ओनली बनाना. न न न न न न न.
खरंच खूप छान शो होता. लहान मुलांसाठी तो अगदी बेस्ट शो आहे. एवढे आगाऊ एवढे बदमाश होते हे हत्ती. त्यातल्या त्यात हा जो समोर आहे ना बच्चू, तो अगदी बदमाश होता. मला त्याला बघून तर भरत जाधव दादाचीच आठवण आली. सेम भरत जाधव दादासारखा डान्स. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी, आणि मध्येच ओरडायचा. त्याला केळी द्यायला लागलं की त्याला फक्त पैसे हवे होते. खूप आगाऊ होता आणि हुशार होता. तर बघा, तुम्हाला पण जर या ट्रिप अशा छान बुक करायच्या असतील तर मी स्क्रीनवर एक नंबर दाखवते, त्याच्यावर तुम्ही कॉल करून तुमच्या ट्रिप सुद्धा बुक करू शकता फ्लाय विथ रंजिता शो सोबत. आणि बघा, खूप छान शो आहे हा. फॅमिली शो, म्हणजे तुम्ही तुमची मुलं असतील फॅमिली असतील, खरंच बेस्ट शो आहे. फ्लाय विथ रंजिता पुन्हा एकदा थायलंडची ट्रिप ऑक्टोबरमध्ये काढणार आहे. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला डिटेल्स सगळे या ट्रिपचे मिळतील. आणि बघा किती भारी वाटत होतं. मस्त असा हा शो झाला. खरंच खूप गुणी आणि खूप हुशार हत्ती होते हे. खूप छान ते असे परफॉर्म करत होते आणि तेवढेच मस्त असे प्रेमळ होते. जवळ गेलं की अशी जादू की झप्पी द्यायचे. एवढे हे गोड होते, मोठे छोटे सगळे. सो आम्ही फायनली आता लंचसाठी चाललेलो आहोत. वाव, डायनासोर. सगळं चांगला म्हणजे बघे ठीक आहे आपला. तर लंचसाठी आम्ही चाललो होतो. बघा, जाताना किती छान त्यांनी जे निसर्ग जे बनवलंय ना, खूप सुंदर, म्हणजे एकदम काबिले तारीफ म्हणतात ना. चला आम्ही जेवायला आलेलो आहोत. तर मस्त लंचला आलो होतो. इथं मिक्स फ्रूट होतं, हे मस्कमेलन होतं, वॉटरमेलन होतं, त्यानंतर इथे छान अशा पेस्ट्री होत्या आणि फ्रूटची त्यांची खरंच टेस्ट एक नंबर लागते. त्यानंतर इथं हे टोमॅटो सूप ठेवलं होतं. त्यानंतर सूपमध्ये जे टोस्ट टाकतात ते टोस्ट होते. त्यानंतर त्याच्याच बाजूला हे राईस पापड होते, राईसचे पापड होते, खूप छान होते. इकडे सलाडचे प्रकार होते, त्याच्यामध्ये कॉर्नसुद्धा होतं. खूप सारे सलाडचे प्रकार होते. कर्ड होतं, दही होतं आणि बाजूला सगळ्या या चटण्या, त्यानंतर लोणचं. त्यानंतर सूप होतं, स्पायसी चिकन सूप, स्पायसी सूप विथ चिकन असं नाव होतं. ते वेगळंच होतं बघा तुम्ही. त्यानंतर इथं होतं स्टर फ्राईड चिकन विथ बेझिल लिव्स. हे खूप छान लागत होतं, म्हणजे सुक्या भाजीसारखं. त्यानंतर हा फिश होता, फ्राईड फिश होता आणि खरंच खूप टेस्टी फिश होता हा. त्यानंतर पुढे होतं पनीर नाही, चिकन आहे हे, येस, चिकन करी होती. त्यानंतर स्टीम राईस होता. त्यानंतर इकडे हा फ्राईड राईस होता, नान होतं. त्यानंतर इकडे दाल होती. त्यानंतर ही पनीरची भाजी होती. त्यानंतर हे व्हेज स्प्रिंग रोल होते. त्यानंतर इकडे सुकी भाजी होती आलू आणि गोबीची. आणि मस्त आम्ही जेवण घेतलं, सगळं थोडं घेतलं. म्हटलं सगळं ट्राय करूयात. आणि वाह, आणि मस्त अशी मोठी स्क्रीन होती, त्याच्यावर सॉंग्स लावले होते आणि इकडे सगळे आमची मेंबर्स बसले होते आणि जिथे जाऊ तिथे फोटो काढावा असा वाटत होता. एवढ्या छान जागा होत्या. आणि फायनली ही आली आमची ओपन बस, जी आम्हाला आतमध्ये गार्डनमध्ये घेऊन जाणार होती. गार्डन एवढं मोठं होतं, 700 एकरमध्ये हे गार्डन होतं. त्यामुळे आम्ही बस केली आणि या गार्डनचा मला तुम्हाला डिटेल व्हिडिओ दाखवायचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहे. त्यामुळे आपला या पुढचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, गणपती बाप्पा मोरया.